यन्त्रं यो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चावानं भानं तदपि च न जाने स्तुतिकथा न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनम् परं जाने मातः त्वदनुसरणं क्लेशहरणम् विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया सद्गत्वा तव चरणयोर्याच्युतिरभूत् तदेतत्क्षन्तव्यम् जननि सकलोकारिणि शिवे पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः परं तेषां मध्ये विरलतरलोहं तव सुतः महीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति जगन्मातर्मातः तव चरणसेवा न रचिता न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयास्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्र पुरुषे पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति परित्यक्ता देवा विविधविधसेना कुलतया मया पञ्चाशीते रविकमपनीते तु वयसि इदानीं चिन्माता तव यदि कृपायामि भविता विरालम्बो लम्बो वरजननि गम्यामि शरणम् श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा विराटङ्गो रङ्गो विहरति चिरं कोटिकनकैः प्रभापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदम् जनको जानीते जननि जपनीयं जपविदौ चिताभस्मालेपो गरलमशनं निपटधरो जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः कपाली भूतेशो भुजति जगदीशैकपदवीम् भवानी पाणि ग्रहणपरिपाटी फलमिदम् न मोक्षस्याकाङ्क्षा भवति भववाञ्छापि जनमे न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै पुराणी रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः नाराधितासि विधिना विविधोपचारि वृक्षचिन्तनपरेण कृतं वचोभिः श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्य
ते कृपामुचितमम्ब परं तवैव सुमग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणानिवेशि नैकच्छठत्वं मम भावयेथा शुभाकुशाता जननीं स्मरन्ति जगदम्ब विचित्रमत्र किम् परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि अपराध परम्परा परं न हि माता समुपेक्षते सुतम् मत्समः पातकी नास्ति पापग्नि भत्समानयु एवं ज्ञात्वा महादेवी यथा यज्ञं तथा कुरु। श्रीमद शंकराचार्य विरची या स्तोत्रात ते श्रवण केल्यानंतर आपण त्याचा भावार्थ पाहूया. हे माते, तुझे मंत्र यंत्र स्तुती आवाहन ध्यान स्तुतीपर कथा मुद्रा तसेच तुझी प्राप्ती होत नाही म्हणून विलाप यातले मला काहीच माहीत नाही, पण तुला भजल्याने कष्ट नाहीसे होतात एवढेच मी जाणतो. सर्वांचा उद्धार करणाऱ्या हे कल्याणमयी माते, पूजाविधी माहीत नसल्यामुळे पुरेसे द्रव्य नसल्यामुळे अर्थामुळे किंवा पूजाविधी शास्त्रशुद्ध रीतीने करता येणे शक्य नसल्यामुळे तुझी चरणसेवा मी करू शकलो नाही. त्याची मला क्षमा कर, कारण कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण माता कधीही वाईट नसते. हे माते, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ सरळ मनाचे पुत्र आहेत, पण त्यांच्यामध्ये मी तेवढा एकटा आगळा चंचल स्वभावाचा मुलगा आहे. हे कल्याणी, तरीही माझा त्याग करणे तुला शोभणार नाही, कारण मुलगा वाईट असला तरी आई कधीही वाईट असत नाही. हे जगदंबे माते, मी तुझी चरण सेवा केली नाही किंवा हे देवी तुला उद्देशून मी पुष्कळसे द्रव्य दानही केले नाही, तरी देखील तू माझ्यावर अजोड प्रेम करते, कारण मुलगा वाईट असू शकतो पण आई कधीच वाईट नसते. हे गणेश माते, मी अनेक देवांच्या निरनिराळ्या सेवा करण्यात व्यग्र होऊन ते प्रसन्न झाल्याने ते प्रसन्न न झाल्यामुळे त्यांना सोडून दिले. असे करता करता वयाची 85 वर्षे उलटून गेली. हे माते, आताही जर तुझी कृपा झाली नाही तर निराधार असा मी कोणाला बरे शरण जाऊ. हे अपर्णा माते, तुझ्या मंत्रांची अक्षरे कानी पडतात निरक्षर सुद्धा अतिशय मधुर वाणीचा वक्ता होतो, तसेच निर्धन सुद्धा कोट्याधीश होऊन जातो, निर्भयपणे वावरतो. कानावर मंत्राक्षरे पडण्याचे जर एवढे फल आहे तर हे माते, त्या मंत्रांचा जप करण्याचे फल केवढे असेल बरे, हे कोणता मनुष्य जाणू शकेल. शंकरांनी अंगाला चिताभस्म माखले आहे, विष हे अन्न केले आहे, विषारूप वस्त्र परिधान केले आहे, जटा धारण केले आहे, गळ्यात नागराज रूपी हार आहे, पशूंचे आणि भूतांचे ते स्वामी, त्यांनी हातात खापर घेतले आहे. व्यवहारातील ही दरिद्राची लक्षणे आहेत, तरीही ते जगदीश्वर महादेव मानले जातील. हे भवानी माते, हे तुझ्याशी विवाह होण्याचे फल आहे. हे चंद्रमुखी माते, मला मोक्षाची इच्छा नाही.
तशीच प्रपंचातल्या वैभवाचीही इच्छा नाही, विशाल विज्ञान जाणून घेण्याची इच्छा नाही किंवा सुखाचीही इच्छा नाही. तर माझी तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की मोक्ष ही माझा सारा जन्म मृगानी रुद्रानी शिव 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 भवानी असा जप करण्यातच व्यतीत हो. हे श्यामवर्णे, निरनिराळ्या उच्चारांनी मी तुझी विधीपूर्वक पूजा केली नाही. उलट कठोर विचारांनी भरलेल्या शब्दांनी इतरांना दुखवण्यासारखे कोणतेही दुष्कृत्य केले नाही. असे असूनही हे माते, निराधार अशा माझ्यावर जर तू थोडीशी जरी कृपा करीत असतील तर ते तुला म्हणून शोभण्यासारखे आहे, कारण तू माझी आई आहे. हे दयासागरांच्या महेश्वरी दुर्गे, संकटात बुडाल्यामुळे मी तुझे स्मरण करतो. हा माझा धूर्तपणा आहे असे तू मानू नको, कारण तहान भुकेने व्याकुळ झाल्यावरच मुलाला आईची आठवण येते. हे जगदंबे, तुझी माझ्यावर परिपूर्ण कृपा आहे. यात आश्चर्य ते काय? मुलाने कितीही अपराध केले तरी आई कधी मुलाचा त्याग करीत नाही. हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि पापे नाहीशी करणारी तुझ्यासारखी कोणी नाही. हे ध्यानात घेऊन जे योग्य वाटेल ते तू कर. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. येथे देवी अपराध क्षमापन स्तोत्र संपूर्ण झाले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.